विद्यार्थी मित्रांनो, आज आपण मीनिंग अँड डेफिनेशन ऑफ अकाउंटन्सी या बाबतीत सविस्तर चर्चा करणार आहोत। काल बुककीपिंग म्हणजे काय, त्याची वैशिष्ट्ये, बुककीपिंग करण्याचा हेतू, त्याची उपयोगिता यावर आपण सविस्तर चर्चा केलेली आहे। विद्यार्थी मित्रांनो, व्यवहारामध्ये सर्वात अगोदर आणि सुरुवातीला करण्यात येणारी ती कच्च्या स्वरूपाची नोंद असेल, परंतु त्याही नोंदीला अत्यंत असं महत्त्वाचं स्थान असल्याकारणाने बुककीपिंगमध्ये त्याची सुरुवातीला नोंद केल्या जाते। लेखांकनाची संकल्पना ही पुस्तकपालनाच्या संकल्पनेपेक्षा फार व्यापक आणि मोठी आहे। पुस्तकपालन ही लेखांकनाच्या नोंदी करून ठेवणारी एक शाखा आहे। लेखांकनात पुस्तकपालनाचा आणि व्यापारिक व्यवहारांचे वर्गीकरण, सादरीकरण आणि सारांशीकरणाच्या इत्यादी बाबींचा समावेश होतो। यामुळे व्यापाराशी संबंधित सर्व निर्णय घेणे सोपे होऊन जाते। ज्या ठिकाणी पुस्तकपालनाची क्रिया संपते त्या ठिकाणापासून लेखाकर्म सुरू होते, लेखाकर्माचे कार्य सुरू होते। त्याची व्याख्या करत असताना एखाद्या व्यवहाराची सर्व सैद्धांतिक बाजू आणि लेखांकीय कृती म्हणून लेखाकर्माचा उल्लेख करावा लागेल। कोहलर या तज्ज्ञाच्या मते त्यांनी आपली व्याख्या करत असताना एखाद्या व्यवहाराची सर्व सैद्धांतिक बाजू आणि लेखांकीय कृती म्हणून लेखाकर्माचा उल्लेख करावा लागेल असं त्यांनी आपल्या व्याख्येमध्ये म्हटलेलं आहे। यासोबतच प्राध्यापक रॉबर्ट एन अँथोनी यांनीसुद्धा लेखाकर्माची व्याख्या मांडत असताना आपलं पुढीलप्रमाणे मत व्यक्त केलेलं आहे। जवळपास सर्वच व्यापारी स्वतःची अशी एक लेखांकीय पद्धत असते की जी व्यापारिक व्यवहाराचे एकत्रीकरण, सारांशीकरण, विश्लेषण आणि मौद्रिक स्वरूपाच्या माहितीचा अहवाल देते। विद्यार्थी मित्रांनो, लेखाकर्म म्हणजे व्यापारी व्यवहारांच्या नोंदी करणे, वर्गीकरण आणि सारांशीकरण करणे, निष्कर्ष काढणे आणि त्यानंतर परिणामांचे सादरीकरण करण्याची क्रिया। ज्या ठिकाणी पुस्तकपालनाची क्रिया संपते त्यानंतर लागलीच लेखाकर्माचं कार्य सुरू होते। पुस्तकपालनामध्ये करण्यात येणाऱ्या नोंदी आणि लेखाकर्मामध्ये करण्यात येणारे वर्गीकरण, त्याचं या दोन्हीमधील फरक आपण जाणून घेणार आहे। जसे सुरुवातीला पुस्तकपालनाचा अर्थ सांगत असताना व्यावसायिक व्यवहारांचे वर्गीकरण आणि नोंदणी ही पुस्तकपालनामध्ये केली जाते, तर लेखाकर्मामध्ये व्यवहारांचे संक्षिप्तीकरण आणि विश्लेषण नोंदी केल्या जातात। त्यासोबतच व्यवहार घडल्यानंतर ताबडतोब जमा खर्च लिहिण्यासाठी पुस्तकपालनाचा वापर केला जातो आणि पुस्तकपालनाची क्रिया संपल्यानंतर जमा खर्च लिहिण्याची ही दुसरी अवस्था म्हणजे लेखाकर्म होय। नोंदणी आणि वर्गीकरण लेखांकनीय क्रिया यामध्ये लेखाकर्मामध्ये केली जाते। त्यासोबतच प्राथमिक स्वरूपाची माहिती पुरविणे आणि व्यवहारांच्या नोंदी ठेवणे हा पुस्तकपालनाचा प्रमुख उद्देश आहे। तर नफा किंवा तोटा शोधणे आणि आर्थिक स्थिती दर्शविणे हा लेखाकर्माचा प्रमुख उद्देश आहे। विद्यार्थी मित्रांनो, या सर्व गोष्टींमधील फरक पाहता लेखाकर्म पुस्तकपालनाचीच दुसरी पायरी आहे। जसे की कनिष्ठ लिपिक किंवा कर्मचारी नोंदी ठेवण्याकरता जबाबदार असतात पुस्तकपालनामध्ये, तर नफा तोटा लेखा आणि ताळेबंद स्थितीविवरण हे लेखे लिहिणेसुद्धा त्याच कर्मचाऱ्यांची जबाबदारी असते। वरिष्ठ लिपिक कर्मचारी हे लेखाकर्म अकाउंटन्सी करण्यासाठी जबाबदार असतात। त्यासोबतच विद्यार्थी मित्रांनो, पुस्तकपालनामध्ये करण्यात येणाऱ्या नोंदी ह्या दिवसवार डे वाईज यामध्ये नोंदी केलेल्या आपणास पाहावयास मिळतात, तर लेखाकर्मामध्ये नोंदविलेल्या व्यवहारांची सविस्तर माहितीसुद्धा आपणास पाहावयास मिळते। पुस्तकपालन ही एक
संकुचित जरी वाटत असली तरी महत्त्वाची अशी संज्ञा आहे, परंतु लेखाकर्माची संज्ञा ही व्यापक स्वरूपाची आहे. पुस्तपालनाच्या द्विनोंद पद्धतीच्या नियमाचा अवलंब करून व्यवहारामध्ये घडणारे दररोजचे व्यवहार आपल्या पुस्तपालनामध्ये नोंदवून ठेवले जातात. तर लेखाकर्म म्हणजे वित्तीय विश्लेषण आणि लेखा पुस्तकातून प्राप्त झालेल्या प्राथमिक माहितीचा या प्रक्रियेचा यामध्ये लेखाकर्मामध्ये समावेश होतो. विद्यार्थी मित्रांनो, रोजकीर्द आणि रोजकीर्दयन त्याची व्यवहार नोंदविण्याची प्राथमिक माहिती किंवा प्राथमिक क्रिया ही पुस्तपालनाद्वारे पूर्ण केली जाते. तर लेखांकनीय सर्व मूलतत्वांची माहिती देणे हे लेखांकनाचे मुख्य मूलतत्व आहे. विद्यार्थी मित्रांनो, पुस्तपालन आणि लेखाकर्म या दोन्ही गोष्टी आपल्या व्यवहारामध्ये तितक्याच महत्त्वाच्या आहेत. ज्या ठिकाणी प्रत्यक्ष व्यवहार घडल्यानंतर आपण सुरुवातीला जी कच्च्या स्वरूपाची नोंद करतो, सर्वसामान्यपणे जी कच्च्या स्वरूपाची नोंद करण्यात येते त्याला आपण पुस्तपालन असं पुस्तपालनामध्ये त्या प्रकारची नोंद करतो. आणि त्या ठिकाणी रोजकीर्द केल्यानंतर त्याचं अकाउंटन्सीमध्ये लेखांकनीय प्रक्रिया ही लेखाकर्मामध्ये पूर्ण केली जाते. पण विद्यार्थी मित्रांनो, लेखाकर्मामध्ये काही मुख्य घटक आहेत. त्याला आपण कॅश, विविध घटकांच्या आधारे लेखापुस्तके तयार केली जातात. या विविध घटकापैकी कॅश हा एक अपरिचित असा घटक आहे. जेव्हा रोख प्राप्त होते तेव्हा उत्पन्नाची नोंद केली जाते आणि खर्चाची नोंद, प्रत्यक्ष दिलेले खर्च अशा नोंदीसुद्धा केल्या जातात. प्रत्येक वेळी विशिष्ट उद्देशाने व्यवसायामध्ये आलेल्या व गेलेल्या रोखीची, कॅशची नोंद केली जाते. या पद्धतीमध्ये केवळ रोखीने केलेल्या व्यवहाराचीच नोंद या कॅश या घटकामध्ये केली जाते. विद्यार्थी मित्रांनो, यासोबतच काही उपर्जित घटकसुद्धा, त्याचीसुद्धा नोंद या लेखांकनाच्या प्रमुख घटकामध्ये समाविष्ट आहे. प्राप्त होणारे उत्पन्न असेल, उत्पन्न म्हणून नोंदविले जाते. देय होणारा खर्च असेल, खर्च म्हणून नोंदवले जाते. रोखीने होणारे व्यवहार तसेच उधारीने होणारे व्यवहारसुद्धा आपल्या व्यवसायात, व्यापारात, व्यवहारात नोंदवले जातात. उपर्जित तत्वावरील प्राप्ती आणि खर्चाचे व्यवहार उपर्जित असल्यामुळे त्याची नोंद प्रत्यक्ष दिलेल्या किंवा मिळालेल्या रकमेने होत नाही. व्यापारी तत्वांचे लेखांकन या नावाने सुद्धा ही पद्धत ओळखली जाते. मग कॅशच्या सोबतच उपर्जित घटकसुद्धा या लेखांकनामध्ये प्रमुख घटक म्हणून वापरल्या जातात. विद्यार्थी मित्रांनो, लेखांकनाचे काही ब्रँचेस आहेत, काही शाखा आहेत. त्याचा अभ्यास करत असताना काही ब्रँचेस ऑफ अकाउंटिंग मी आपणासमोर ठेवणार आहे. जसे की फर्स्ट असं सांगेन, 3 ब्रँचमध्ये आपलं हे लेखांकन शाखा विभागलेल्या आहेत. ज्यामध्ये सुरुवातीला फायनान्शियल अकाउंटिंग, पहिली ब्रँच, फर्स्ट ब्रँच इज अ फायनान्शियल अकाउंटिंग, सेकंड इज अ कॉस्ट अकाउंटिंग अँड थर्ड इज अ मॅनेजमेंट अकाउंटिंग. 3 ब्रँचेस ऑफ अकाउंटिंग. यामध्ये आर्थिक लेखांकन, परिव्यय लेखांकन आणि प्रबंधकीय लेखांकन अशा 3 प्रमुख शाखा ह्या अकाउंटन्सीच्या आहेत. सुरुवातीला फायनान्शियल अकाउंटिंगमध्ये सांगत असताना मी आपणासमोर त्यामधील काही लेखांकनाची माहिती सांगणार आहे. त्यामध्ये फायनान्शियल अकाउंटिंगमध्ये जर्नल एंट्रीज, ज्याला आपण रोजकीर्द असं म्हणतो, लेजर्स खातेवही, तेरीज पत्रक, ट्रायल बॅलन्स अँड फायनल अकाउंट अंतिम लेखे याचा फायनान्शियल अकाउंटिंग या ब्रँचमध्ये समावेश होतो. यासोबतच दुसरी ब्रँच परिव्यय लेखांकन, कॉस्ट अकाउंटिंग या बाबतीत चर्चा करत असताना मी असं म्हणेन की त्यामध्ये एकूण 4 घटकाचा समावेश होतो. परिव्यय लेखांकनामध्ये, कॉस्ट अकाउंटिंगमध्ये सुरुवातीला कॉस्ट शीट, परिव्यय विवरण तयार केले जातं. त्यानंतर जॉब अँड कॉन्ट्रॅक्ट कॉस्टिंग
जॉब अँड कॉन्ट्रॅक्ट कॉस्टिंग, धंदा आणि ठेका परिव्यय याचाही समावेश या कॉस्ट अकाउंटिंगमध्ये होतो. त्यासोबतच प्रोसेस कॉस्टिंग, ज्याला आपण प्रक्रिया परिव्यय असं म्हणतो, प्रोसेस कॉस्टिंग, आणि लास्टला परिचालन परिव्यय, ऑपरेटिंग कॉस्टिंग, या सर्व चारी घटकाचा कॉस्ट शीट, जॉब अँड कॉन्ट्रॅक्ट कॉस्टिंग, प्रोसेस कॉस्टिंग, ऑपरेटिंग कॉस्टिंग या बाबतीत कॉस्ट अकाउंटिंगमध्ये या गोष्टीचा समावेश होतो. त्यानंतर विद्यार्थी मित्रांनो, मॅनेजमेंट अकाउंटिंग, प्रबंधकीय लेखांकन ही सुद्धा ब्रँच आपल्या अकाउंटन्सीमध्ये प्रामुख्याने समाविष्ट आहे. यामध्ये रेशिओ ॲनालिसिस, ज्याला आपण अनुपात विश्लेषण असं म्हणतो, मॅनेजमेंट अकाउंटिंगमध्ये रेशिओ ॲनालिसिस, त्यासोबतच समविच्छेदन बिंदू विश्लेषण, ब्रेक इवन पॉईंट ॲनालिसिस, त्यासोबतच स्टँडर्ड कॉस्टिंग, प्रमाप परिव्यय याही घटकाचा समावेश होतो. त्यासोबतच या ब्रँचमध्ये वित्तीय विवरणांचे विश्लेषण, ॲनालिसिस ऑफ फायनान्शियल स्टेटमेंट्स याही गोष्टीचा मॅनेजमेंट अकाउंटिंगमध्ये समावेश होतो, ज्यास आपण अनुपात विश्लेषण, समविच्छेदन बिंदू विश्लेषण, प्रमाप परिव्यय आणि वित्तीय विवरणांचे विश्लेषण असे संबोधतो. यासोबतच विद्यार्थी मित्रांनो, काही ब्रँचेसचा आपल्याला पुढील क्रमाने काही डिस्क्रिप्शन सांगता येईल. जसे की फायनान्शियल अकाउंटिंग, यावर चर्चा करत असताना मी आपणास असं सांगेन की हे लेखांकनाचे वास्तविक स्वरूप आहे. बाहेरील व्यक्ती जसे धनको, बँका आणि काही आर्थिक संस्था यांच्या उपयोगासाठी प्रामुख्याने आर्थिक विवेचन मांडलं जातं, प्रस्तुत केल्या जातं. ही एक आर्थिक व्यवहार आणि आर्थिक विवेचनातून घडणाऱ्या घटना ओळखण्याची, मोजमाप करण्याची, नोंदी नोंदवून ठेवण्याची, वर्गीकृत करण्याची, संक्षिप्तीकरणाची, विश्लेषणाची, सादरीकरणाची आणि इतरांना कळविण्याची प्रक्रिया आहे. विद्यार्थी मित्रांनो, या आर्थिक लेखांकनामध्ये आर्थिक घडामोडीतून आणि आर्थिक स्थितीतून जे काही प्राप्त झाले आहे त्यांची पद्धतशीर नोंद करून ठेवणे आणि उत्सुकता असणाऱ्या लोकांपर्यंत लेखांकनाची माहिती पोहोचणे हा या लेखांकीय शाखेचा प्रमुख उद्देश असतो. नफा व तोटा, नफा तोटा पत्रक, ताळेबंद, स्थिती विवरण यासारखी आर्थिक विवरणे अशा पद्धतीने दर्शविली जातात की विशिष्ट कालावधीत घडलेल्या व्यावहारिक क्रिया सहजतेने आपणास ओळखता येतात. म्हणून या फायनान्शियल अकाउंटिंगमध्ये, या ब्रँचमध्ये या गोष्टींचा समावेश होतो. विद्यार्थी मित्रांनो, त्यासोबतच दुसरी ब्रँच जशी मी आपणासमोर अभ्यासली होती, सांगितली होती, चर्चा केली होती, ती म्हणजे कॉस्ट अकाउंटिंग, परिव्यय लेखांकन. हे आपल्या अकाउंटन्सीची ब्रँच आहे. यामध्ये लेखांकनाची ही एक प्रक्रिया असून उत्पादन खर्च, कृती किंवा प्रक्रिया नियंत्रण करणे. या लेखांकीय शाखेचा उद्देश खर्च शोधून काढणे, खर्चावर नियंत्रण ठेवणे आणि नियंत्रण घेण्यासाठी संबंधितांना कळविणे हा आहे. परिव्यय लेखांकनाच्या ब्रँचनंतर मॅनेजमेंट अकाउंटन्सी याही ब्रँचमध्ये प्रबंधकीय लेखांकनामध्ये व्यवस्थापकासाठी व्यवस्थापन मंडळामध्ये सर्वात प्रमुख आपल्या मानव संसाधन व्यवस्थापनामध्ये असेल सगळ्यात महत्त्वाचा भाग हा लेखाकर्म हा तितकाच महत्त्वाचा आहे. व्यवस्थापकांसाठी या लेखांकन पद्धतीचा खूप मोठ्या प्रमाणात उपयोग केला जातो. जसे की उच्चस्तरीय व्यवस्थापनाला कार्यप्रवण करण्यासाठी, कार्यनियोजन करण्यासाठी आवश्यक ती माहिती लेखांकनाद्वारे पुरवली जाते, अकाउंटन्सीच्या माध्यमातून पुरवली जाते. प्रबंधकीय लेखांकनामध्ये विशिष्ट क्षेत्र सामावलेले आहेत, जसे परिव्यय लेखांकन, अंदाजपत्रकीय नियंत्रण, वस्तू नियंत्रण, लेखांकनीय पद्धती, सांख्यिकीय पद्धती, अंतर्गत अंकेक्षण इत्यादी बाबींचा
या प्रबंधकीय लेखाकर्मामध्ये समावेश होतो. व्यवस्थापनात निर्णय घेण्यासाठी गरज पडेल त्यावेळेस माहिती पुरवण्यासाठी आणि त्यांनी घेतलेल्या निर्णयाचा व झालेल्या कृतीचा प्रभाव तपासून पाहण्यासाठी सुद्धा या लेखापद्धतीचा, या अकाउंटन्सीचा प्रमुख उद्देश असतो. याद्वारेच व्यवस्थापन मंडळाला आपली काही निर्णय असतील, आपली काही उद्दिष्ट असतील, ती पूर्ण करण्यासाठी आपण आपल्या अकाउंटन्सीमध्ये या तिन्ही ब्रँचेसचा उपयोग आपल्या व्यवस्थापकीय मंडळाला काही आर्थिक निर्णय घेण्यासाठी असेल, काही उद्दिष्ट पूर्ण करण्यासाठी असेल, भविष्यकाळातील नियोजनासाठी असेल, त्यासाठी उपयोगी पडत असते. आर्थिक लेखांकन, परिव्यय लेखांकन आणि प्रबंधकीय लेखांकन हे परस्पर पूरक असून परंतु ते भिन्न आहे असे आपणास वाटते का? विद्यार्थी मित्रांनो, ही एकमेकावर डिपेंडिंग असणारी लेखांकनीय मेथड्स, लेखांकनीय पद्धती आहे. फायनान्शियल अकाउंटिंगसुद्धा खूप महत्त्वाचं आहे. त्यासोबतच कॉस्ट अकाउंटिंगसुद्धा आपल्या व्यवस्थापनामध्ये खूप महत्त्वाचं आहे. व्यवसायामध्ये, व्यवहारामध्ये फायनान्शियल अकाउंट, कॉस्ट अकाउंट आणि मॅनेजमेंट अकाउंट या तिन्ही गोष्टीचा समावेश आपल्या अकाउंटन्सीमध्ये होतो. भलेही त्या 3 ब्रँच असतील, 3 ब्रँच वेगवेगळ्या वाटत असतील, परंतु या सर्व तिन्ही घटकाचा आपल्या अकाउंटन्सीमध्ये समावेश होतो. विद्यार्थी मित्रांनो, लेखांकीय ज्या काही बाबी आहे, जसं आपण सांगितलं की पुस्तपालन आणि लेखाकर्म या विषयाचा अभ्यास करण्याआधी आपण काही सामान्य संज्ञांचा सुद्धा अभ्यास केलेला आहे. या व्यवहारामध्ये काय ट्रान्झॅक्शन्स होतात, जसे पैशात मोजता येणाऱ्या वस्तू व सेवांची काही व्यावसायिक खरेदी विक्री म्हणजे हा व्यावसायिक व्यवहार होतो. या ठिकाणी जे बेसिक कन्सेप्ट आपणासमोर मांडत असताना मी असं म्हणेल की पैशाच्या स्वरूपामध्ये, मुद्रेच्या स्वरूपामध्ये काही सेवा असते, व्यावसायिक खरेदी विक्री, ती व्यावसायिक व्यवहार होईल. प्रत्येक व्यवहार हा व्यवसायाच्या आर्थिक स्थितीवर प्रभाव टाकणारा असतो आणि यावरच व्यवहार हा पैशाच्या स्वरूपामध्ये मोजता येतो. विद्यार्थी मित्रांनो, त्यासोबतच मी आपणास असं सांगेन की व्यवहाराचे काही ट्रान्झॅक्शनचे काही प्रकार असतात. ट्रान्झॅक्शन वेगवेगळ्या पद्धतीनं केल्या जातात, ज्यामध्ये मनी ट्रान्झॅक्शन्स, आर्थिक व्यवहार असतील, अनार्थिक व्यवहार असतील, नॉन मॉनिटरी ट्रान्झॅक्शन, त्याही नंतर काही व्यवहार कॅशच्या बाबतीमध्ये असतील, कॅश ट्रान्झॅक्शन्स. आर्थिक व्यवहारामध्ये कॅश ट्रान्झॅक्शन्स आणि क्रेडिट ट्रान्झॅक्शन्स, रोख व्यवहार आणि उधारी वेळचे व्यवहार, यामध्ये आर्थिक व्यवहारामध्ये या 2 गोष्टीचा समावेश होतो. आणि अनार्थिक व्यवहारामध्ये फक्त वस्तू विनिमय पद्धत, वस्तूची देवाणघेवाण त्यामध्ये केल्या जाते. विद्यार्थी मित्रांनो, कॅश ट्रान्झॅक्शनमध्ये आर्थिक फायद्याचे व्यवहार रोख स्वरूपात केले जातात. देण्या घेण्याच्या व्यवहारात रोख किंवा धनादेशाचा समावेश असतो. जसे की आपण व्यवहारामध्ये एखाद्याला पैसे दिलेले असते, एखाद्याला चेक दिलेला असेल, ही सर्वच व्यवहार आजच्या तारखेला रोख व्यवहार म्हणून ओळखले जातात. त्यासोबतच या ठिकाणी उधारीचे व्यवहार, क्रेडिट ट्रान्झॅक्शन्स, व्यवसायामध्ये देण्या घेण्याचे व्यवहार असतील, पैशाच्या मोबदल्यात सर्वच व्यवहार हे व्यवसायामध्ये होत असतात. त्या व्यवहारांचे शोधन ताबडतोब न होता, ते पैसे ताबडतोब न देता भविष्यात कोणत्या तरी तारखेला ते दिले जातात, अशा व्यवहारांना उधारीचे व्यवहार असे म्हटले जाते. आपण काही खरेदी करतो आणि त्याच्या बदल्यामध्ये काही दिवसाच्या पुढच्या तारखेचा आपण संबंधित व्यक्तीला पेमेंट करत असताना रोख पैसे न देता चेकच्या स्वरूपात ते देत असतो. त्याला व्यवहार हा उधारीचा व्यवहार असं म्हणतात. अशा व्यवहारांचे शोधन व्यवहार वेळेस दिलेल्या पैशातून होत नाही, भविष्यात रोख दिले किंवा घेतल्या जाईल म्हणून या ठिकाणी आर्थिक लाभाचे शेवटी व्यवहार होतात. म्हणून हा शेवटी उधारीचा का व्यवहार असे ना, परंतु रोख स्वरूपात, चेकच्या स्वरूपात, दोन्ही स्वरूपात घडून येतो. म्हणून व्यवसायामध्ये नगदीचा व्यवहार, रोखीचे व्यवहार, उधारीचे व्यवहार होत असतात.
आर्थिक लेखांकन, परिव्यय लेखांकन आणि प्रबंधकीय लेखांकन हे परस्परापासून भिन्न आहेत असे आपणास जरी वाटत असले तरी विद्यार्थी मित्रांनो ही एकमेकावर डिपेंडिंग आहेत असे आपल्याला म्हणावं लागेल. अनार्थिक व्यवहार काही घडत असतील, ज्या व्यवहारामध्ये पैशाचा किंवा पैशाच्या मूल्याचा प्रत्यक्ष किंवा अप्रत्यक्ष समावेश होत नसतो, त्या व्यवहारात भिन्न पैशाच्या माध्यमातून होणारे जी काही व्यवहार असतात ती व्यवहार म्हणजे अनार्थिक व्यवहार असतो. बिगर पैशाच्या माध्यमातून होणाऱ्या व्यवहाराची लेखापुस्तकामध्ये नोंद केली जात नाही, का तर तो व्यवहार उचित ठरत नाही, अनार्थिक व्यवहार आहे. त्या व्यवहाराचा आपल्या व्यापाराशी प्रत्यक्ष संबंध असेल अथवा नसेल, परंतु लेखाकर्माची क्रिया करत असताना आपण त्याची नोंद आपल्या कोणत्याच पुस्तकात लेखापुस्तकात घेत नाही, त्याची नोंद केल्या जात नाही. जसे वस्तूच्या बदल्यात वस्तू असेल, इतरही काही बाबी असतील, त्या अनार्थिक गोष्टी आपल्या व्यवसायामध्ये नोंदवल्या जात नाही. त्यासोबतच विद्यार्थी मित्रांनो, काही गोष्टीमध्ये मी चर्चा करत असताना आपणास असे सांगेन की काही छोट्या मोठ्या गोष्टीचा आपल्यासमोर निश्चितच उहापोह केला जाणं अत्यावश्यक आहे. जसं आपल्या ब्रँचेसमध्ये, कॉमर्स ब्रँचमध्ये इतर शाखेतून आलेल्या विद्यार्थ्यांना काही माहितीची माहिती व्हावी, काही गोष्टी निश्चितच कळाव्यात, म्हणून एक काही छोट्या छोट्या कन्सेप्ट मी आपणासमोर मांडू इच्छित आहे. ज्याला आपण सुरुवातीला मी असं सांगितलं एंट्री, आपण जर्नल असं म्हणतो, नोंद असं म्हणतो. प्रत्येक व्यवहारात घडलेली गोष्ट असेल ती नोंदीच्या स्वरूपामध्ये आपण आपल्या पुस्तकपालनामध्ये आणि लेखाकर्मामध्ये करत असतो. खर्चाच्या पुस्तकात योग्य पद्धतीने, जमा खर्चाच्या पुस्तकामध्ये योग्य पद्धतीने व्यवहार लिहिणे म्हणजे नोंद किंवा प्रविष्टी करणे होय. कोणत्याही व्यावसायिक व्यवहाराची सर्वप्रथम रोजकीर्दमध्ये नोंद केली जाते. काही छोट्या छोट्या कन्सेप्ट, काही छोट्या छोट्या गोष्टी असतील त्या तितक्याच महत्त्वाच्या आहेत. म्हणून विद्यार्थी मित्रांनो, आपण प्रत्येक व्यवहारामध्ये घडलेलं ट्रान्झॅक्शन हे नोंदीच्या स्वरूपामध्ये सुरुवातीला लिहून ठेवत असतो. मग नेमकं नोंद म्हणजे काय, एंट्री म्हणजे काय, प्रविष्टी म्हणजे काय? जमा खर्चाच्या पुस्तकात योग्य पद्धतीने व्यवहार लिहिणे म्हणजे नोंद किंवा प्रविष्टी करणे होय. कोणत्याही व्यावसायिक व्यवहाराची सर्वप्रथम रोजकीर्दमध्ये नोंद केली जाते. डेली बुकमध्ये आपण त्याची प्रत्येक व्यवहाराची नोंद करत असतो. त्यासोबतच ती नोंद कशाबद्दल केलेली आहे त्याचं आपण नॅरेशन लिहितो, नोंदीचं वर्णन करत असतो. व्यवहाराच्या ज्या व्यवहाराची नोंद केली जाते त्या नोंदीखाली व्यवहाराचे संक्षिप्त वर्णन केले जाते. त्याला नोंद कथन, नोंदीचं वर्णन असे म्हणतात. हे कथन नेहमी केलेल्या नोंदीखाली केल्यामुळे या शब्दाने सुरुवात करून लिहितात. केल्यामुळे जो काही रोखीने व्यवहार झाला असेल, एखाद्या व्यक्तीला पैसे दिलेले असते, पैसे दिल्याबद्दल आपण त्याची नोंद करतो. नगदीने विक्री असेल, सेल, बिंग सेल फॉर नेट, अशा पद्धतीनं आपण त्या व्यवहाराच्या नोंदीनंतर त्या खाली त्याचं नॅरेशन लिहित असतो. व्यवसायामध्ये खरेदी केलेली असेल, त्याही वेळेस आपल्याकडून पैसे जातात, नगदी खरेदी केलेली असेल, मग त्यावेळेस आपण व्यवसायामध्ये आपल्याकडे परचेज अकाउंट DR टू कॅश अकाउंट अशा पद्धतीची नोंद करतो. परचेज अकाउंट DR टू कॅश अकाउंट. बिंग परचेजेस, बिंग परचेजेस मीन्स त्या व्यवहाराचं हे नॅरेशन, वर्णन आपण खाली लिहित असतो. विद्यार्थी मित्रांनो, त्यासोबतच गुड्स, वस्तू, व्यापारामध्ये मालाची खरेदी विक्री असेल, गुड्स नेमकं कशाला म्हणतात? व्यापारात व्यापारी ज्या वस्तू किंवा तयार केलेल्या वस्तू खरेदी विक्रीसाठी वापरतो त्यास व्यापारी वस्तू असे म्हणतात. व्यापारात या खरेदी केलेल्या किंवा तयार केलेल्या वस्तू व्यापारात नफा घेऊन विकण्यासाठी खरेदी किंवा तयार केलेल्या जातात. कोणतीही वस्तू ही विकण्यासाठी
फक्त विकण्यासाठी म्हणजे विकण्यासाठी नव्हे, त्यामध्ये विक्रीतून काही फायदा मिळावा यासाठी त्या खरेदी केलेल्या असतात. आणि खरेदी केल्यानंतर परत त्याची विक्री केल्यानंतर त्या व्यावसायिकाला निश्चितच त्यातून फायदा मिळवायचा असतो. त्यासोबतच नफा आणि तोटा. आर्थिक वर्ष, जसे की नफा कशाला म्हणतो, लाभ कशाला म्हणतो. आर्थिक वर्षात उत्पन्नाचे खर्चावरील आधिक्य, आर्थिक वर्षात उत्पन्नाचे खर्चावरील आधिक्य म्हणजे उत्पन्न जास्त आणि खर्च कमी, याला लाभ असे म्हणतात. आर्थिक वर्षात उत्पन्नाचे खर्चावरील आधिक्य म्हणजे लाभ होय. त्यालाच दुसऱ्या भाषेमध्ये आपलं उत्पन्न जास्तीचं आहे आणि खर्च कमी आहे म्हणजेच आपल्याला लाभ मिळालेला आहे, यावरून लक्षात येईल. त्यासोबतच लाभासोबतच तोटा. याच्या उलट एका आर्थिक वर्षामध्ये खर्चाचे उत्पन्नावरील आधिक्य, खर्चाचे उत्पन्नावरील आधिक्य असेल तर या व्यवहाराला तोटा झाले असे म्हणतात. म्हणजे दुसऱ्या भाषेमध्ये खर्च जास्त आहे, व्यवसायामध्ये उत्पन्नापेक्षा खर्च जास्तीचा झालेला आहे. मग निश्चितच आपलं उत्पन्न कमी आणि खर्च जास्त झाल्यानंतर निश्चितच आपल्याला व्यवहारामध्ये, व्यवसायामध्ये तोटा होतो. म्हणून त्यास आपण नुकसान किंवा लॉस, तोटा असं संबोधतो. एका आर्थिक वर्षात खर्चाचे उत्पन्नावरील आधिक्य म्हणजेच तोटा होतो. उत्पन्नावरील आधिक्याला दुसऱ्या भाषेमध्ये आपला उत्पन्नापेक्षा खर्च जास्तीचा आहे, उत्पन्नापेक्षा खर्च जास्तीचा आहे म्हणजेच या ठिकाणी आपणास आपल्या व्यवसायामध्ये, व्यवहारामध्ये तोटा झाला आहे निश्चित. मग यालाच तोटा असं म्हणतात. त्यासोबतच ऑपरेटिंग प्रॉफिट या बाबतीमध्ये चर्चा करत असताना परिचालन नफा, ऑपरेटिंग प्रॉफिट हेही अशुद्ध किंवा ढोबळ नफ्याचे परिचालन खर्चावरील आधिक्य म्हणजे परिचालन नफा होय. अशुद्ध किंवा ढोबळ नफ्याचे परिचालन खर्चावरील आधिक्य म्हणजे परिचालन नफा होय. ऑपरेटिंग प्रॉफिट वस्तूचा उत्पादन खर्च आणि त्या वस्तूची शुद्ध विक्री, वस्तूचा उत्पादन खर्च आणि त्या वस्तूची शुद्ध विक्री यातील फरकाची राशी म्हणजे ढोबळ नफा होय. विद्यार्थी मित्रांनो, वस्तूचा उत्पादन खर्च आणि वस्तूची शुद्ध विक्री यातील फरकाची राशी, यातील फरकाची रक्कम म्हणजे ढोबळ नफा होय. परिचालन खर्चामध्ये कार्यालय आणि व्यवस्थापन खर्च, विक्री आणि वितरण खर्च, आर्थिक खर्च इत्यादी अंतर्भूत असतात. शुद्ध विक्री म्हणजे रोख विक्री प्लस उधार विक्री वजा सदोष परत आलेल्या वस्तू होय. यालाच विद्यार्थी मित्रांनो परिचालन नफा, ऑपरेटिंग कॉस्ट इज इक्वल सांगत असताना ऑपरेटिंग कॉस्ट म्हणजे का, ढोबळ नफा वजा परिचालन व्यय, काही परिचालन खर्च असेल म्हणजेच तो परिचालन नफा आहे. त्यासोबतच परिचालन खर्च म्हणजे काय, परिचालन खर्च कसा काढला जातो, व्यवस्थापन आणि कार्यालय खर्च, अधिक विक्री व वितरण खर्च आणि आर्थिक खर्च या सर्व गोष्टींचा समावेश हा परिचालन खर्चामध्ये होतो. ऑपरेटिंग प्रॉफिटमध्ये व्यवस्थापन आणि कार्यालयाचा खर्च, विक्री व वितरणाचा खर्च आणि आर्थिक खर्च या गोष्टीचा समावेश ऑपरेटिंग प्रॉफिटमध्ये, ऑपरेटिंग एक्सपेन्सेसमध्ये, परिचालन खर्चामध्ये होतो. यावरून व्यवसायात घडलेल्या सर्व क्रियांची कल्पना आपणास येते. व्यवसायामध्ये संचालनाच्या घडामोडीची, मुख्य महसूल निर्माण करून देणाऱ्या संस्थेची क्षमता या परिचालन व्यवहारावरून ती समजून घेता येते, समजली जाते. त्यासोबतच विद्यार्थी मित्रांनो नॉन ऑपरेटिंग एक्सपेन्सेस, अपरिचालन खर्च, नॉन ऑपरेटिंग खर्च
म्हणजेच अपरिचलन उत्पन्नाचे अपरिचालन खर्चावर अपरिचालन उत्पन्नाचे नॉन ऑपरेटिंग उत्पन्न अपरिचालन खर्चावर नॉन ऑपरेटिंग एक्सपेन्सेसवर असणारे आधिक्य म्हणजेच अपरिचालन खर्च. अपरिचालन उत्पन्न जास्तीचे आणि अपरिचालन खर्च कमी म्हणजेच अपरिचालन नफा होय. अपरिचालन उत्पन्न जास्तीचे आणि अपरिचालन खर्च कमी म्हणजेच अपरिचालन नफा होय. हा नफा अपरिचालन खर्चावरून काढला जातो. हा नफा अपरिचालन खर्चावरून काढण्यात येतो. अपरिचालन खर्च म्हणजे परत सांगतो विद्यार्थी मित्रांनो, अपरिचालन खर्च म्हणजे अपरिचालन उत्पन्न जास्तीचे असते आणि अपरिचालन खर्च कमी म्हणजेच अपरिचालन नफा होय. हा नफा अपरिचालन खर्चावर काढला जातो. जसे की एखाद्या संपत्तीची विक्री असेल, त्या संपत्ती विकून काही नफा कमीत असेल तर या नफ्याला अपरिचालन नफा असं म्हणतात. त्यासोबतच विद्यार्थी मित्रांनो एक सामान्य नफा नॉमिनल प्रॉफिट. सामान्य नफा सांगत असताना जेव्हा वस्तूची निर्मिती असेल एका विविध प्रक्रियेमधून केली जाते त्यावेळी प्रत्येक विविधतेतून काही उत्पादन अपेक्षित असते. प्रत्येक पहिल्या विविधतेतून अंतिम उत्पादन हे पुढच्या विधेसाठी सुरुवातीचे उत्पादन किंवा प्रविष्ट होणारे उत्पादन ठरत असते. सामान्यतः परिस्थितीमध्ये जर संख्या वाढत असेल तर त्यास सामान्य नफा असं म्हटलं जातं. हे सामान्य परिस्थितीत होत असते. सामान्य नफा सामान्य उत्पादन खर्चाला प्रभावित करत नाही. म्हणून विद्यार्थी मित्रांनो, जेव्हा वस्तूची निर्मिती एका विविध प्रक्रियेमधून केली जाते, मग या विविध प्रक्रिया जी काय सुरुवातीची उत्पन्न असेल, प्रविष्ट होणारे उत्पादन ठरत असेल, सामान्य परिस्थितीमध्ये जर संख्या वाढत असेल तर त्यास सामान्य नफा असं म्हटलं जातं. हे सामान्य परिस्थितीत होत असते. सामान्यतः नफा सामान्य उत्पादन खर्चाला प्रभावित करत नाही. म्हणून या ठिकाणी असामान्य नफा ॲबनॉर्मल प्रॉफिट वस्तूचे उत्पादन सुरू असताना जर ते एका विविधतेतून विविध प्रक्रियेतून दुसऱ्या विविध प्रक्रियेमध्ये जात असेल तर एखाद्या वेळी अपेक्षेपेक्षा जास्तीचे उत्पादन मिळवण्याची क्रिया उत्पादनात वाढ होण्याची शक्यता या ठिकाणी असते. या वाढीव उत्पादनालाच असामान्य नफा असे म्हणतात. अशा स्थितीत प्रत्यक्ष उत्पादन हे सामान्य किंवा अपेक्षित उत्पन्नापेक्षा निश्चितच जास्तीचे असते. ज्यावेळी प्रत्यक्ष उत्पादन करताना काही गोष्टींची सामग्री असेल, सामान्य येण्यापेक्षा काही कमी असेल, त्यावेळी सुद्धा असामान्य नफासुद्धा आपणास उद्भवू शकतो. उत्पादन विभागाच्या कार्यक्षमतेमध्ये वाढ झाल्यास अशा प्रकारचा नफा निश्चितच निर्माण होतो. विद्यार्थी मित्रांनो, सामान्य नफा, असामान्य नफा, त्यामध्ये इन्कम उत्पन्न या बाबीवरही आपण चर्चा करणार आहोत. ही व्यावसायिक व्यवहारातून निर्माण झालेली महसुली प्राप्ती होय. आपण उत्पन्न म्हणतो. उत्पन्न म्हणजे नेमकं काय? उत्पन्न मिळाले विविध नफ्यामधून, नफा कमावल्यामुळे पैशाची प्राप्ती होते, त्याला आपण व्यावसायिक भाषेमध्ये उत्पन्न असं म्हणतो. ही व्यावसायिक व्यवहारातून निर्माण झालेली महसुली प्राप्ती म्हणजे आपल्या अकाउंटन्सीच्या भाषेमध्ये त्याला आपण इन्कम असं म्हणतो. मग वस्तूच्या घटकातून सुद्धा अनेक घटकापासून आपल्याला, जसे की व्यवसायामध्ये अनेक मार्गांनी आपल्याकडे पैसे येतात. उदाहरणार्थ काही भाडं मिळालं असेल, काही व्याज मिळालं असेल, काही नफा मिळाला असेल, काही वर्तन मिळालं असेल, कधी कधी लाभांश मिळालेलं असतं, कमिशन मिळालेलं असतं, डिस्काउंट मिळालेलं असतं.
अशा अनेक कारणाने आपल्याकडे येणाऱ्या पैशाला आपण व्यवहारामध्ये उत्पन्नाचा स्रोत उत्पन्न असं समजतो. यासोबतच नफा आणि उत्पन्नामधील काही फरक सांगता येईल आपणास. विद्यार्थी मित्रांनो, नफा म्हणजे नेमकं काय? खर्चापेक्षा जास्त प्राप्त झालेली राशी, रक्कम. खर्चापेक्षा जास्त प्राप्त झालेली रक्कम म्हणजे लाभ होय, नफा. त्याला आपण प्रॉफिट असं म्हणतो. परंतु उत्पन्नाच्या बाबतीमध्ये कोणतीही महसुली प्राप्ती ज्यामध्ये मी आपणास सांगितलं भाडं मिळालं असेल, कमिशन मिळालं असेल, डिस्काउंट मिळालेलं असेल, लाभांश मिळालेला असेल, काही बेनिफिट्स मिळालेले असतील, या सर्वच गोष्टींचा या महसुली प्राप्तीमध्ये समावेश होतो. म्हणून हे कोणतेही महसुली प्राप्त म्हणजे उत्पन्न होय. म्हणून प्रत्यक्ष प्रॉफिटमध्ये आणि उत्पन्नामध्ये हा फरक आहे. नफा आणि उत्पन्न दोन्ही गोष्टी वेगवेगळ्या स्वरूपात या ठिकाणी मी आपणासमोर मांडलेल्या आहे. जसे की खर्चापेक्षा जास्त प्राप्त झालेली रक्कम, खर्चापेक्षा जास्त प्राप्त झालेली रक्कम म्हणजे नफा होय, लाभ होय. आणि कोणतीही महसुली प्राप्ती म्हणजे उत्पन्न होय. या ठिकाणी कोणत्याही असं विशिष्ट सूत्राची गरज नाही. यासोबतच विद्यार्थी मित्रांनो, आपण नेहमी म्हणतो ॲसेट लायबिलिटी, व्यवसायामध्ये व्यवहारामध्ये संपत्तीचे प्रकार, संपत्ती कशा स्वरूपाची असते, हा अकाउंटन्सीचा भाग आहे. यामध्ये ॲसेट कोणत्याही प्रकारची व्यवसाय चालकाची मालमत्ता, कोणत्याही प्रकारची व्यवसाय चालकाची मालमत्ता म्हणजे संपत्ती होय. या ठिकाणी मालमत्तेची मालकी ही व्यावसायिकाच्या संबंधी असली पाहिजे, त्याची स्वतःची असली पाहिजे. त्यामध्ये त्याची जमीन असेल, त्याला लँड आपण म्हणतो, लँड, बिल्डिंग, त्याची इंडस्ट्री, कारखाना, मशनरी असेल, फर्निचर असेल, मोटार असेल, इत्यादी गोष्टींचा या ॲसेटमध्ये समावेश होतो. त्यासोबतच काही वेगवेगळ्या प्रकारच्या ॲसेट्स या ठिकाणी मी आपणासमोर सांगणार आहे. याला आपण काही फिक्स्ड ॲसेट्स, स्थिर संपत्ती. फिक्स्ड ॲसेट, स्थिर संपत्ती ही अशी संपत्ती आहे की जी व्यवसायाला दीर्घकाळापर्यंत लाभ देत राहते, दीर्घकाळापर्यंत आपल्या कंपनीला, आपल्या उपक्रमाला लाभ देत राहते. अशी संपत्ती व्यवसायाच्या दीर्घकालीन उपयोगासाठी आपल्या उपक्रमामध्ये खरेदी केल्या जाते. ही संपत्ती विक्रीसाठी खरेदी केली जात नाही. अशा स्वरूपाची फिक्स्ड ॲसेट ही विक्रीसाठी केव्हाही खरेदी केली जात नाही, ज्यामध्ये बिल्डिंग असेल, मशनरी असेल, फर्निचर असेल, इत्यादी गोष्टींचा समावेश होतो. त्यासोबतच फिक्स्ड ॲसेट सोबतच करंट ॲसेट, जर आपण चलसंपत्ती असं म्हणतो, अल्पावधीसाठी, काही छोट्या कालावधीसाठी व्यवसायामध्ये राहणारी आणि सहजतेने पैशामध्ये रूपांतरित करता येणाऱ्या संपत्तीचा चलसंपत्तीमध्ये समावेश होतो. विद्यार्थी मित्रांनो, अल्पावधीसाठी व्यवसायात राहणारी आणि सहजतेने पैशाच्या स्वरूपामध्ये रूपांतरित करता येणाऱ्या संपत्तीला चलसंपत्ती असे म्हणतात. यामध्ये प्राप्य विपत्र असते, त्यासोबतच काही डेटार्स असतील, यांचा समावेश या चलसंपत्तीमध्ये होतो. यासोबतच विद्यार्थी मित्रांनो, फंक्शनल ॲसेट्स, फिक्सेशियस ॲसेट्स, काल्पनिक संपत्ती. फिक्सेशियस ॲसेट्स ज्याला आपण काल्पनिक संपत्ती असं म्हणतो, ही संपत्ती दृश्य किंवा मालमत्तेच्या स्वरूपात दर्शविता येत नाही. अशा काही संपत्ती असतात की दृश्य किंवा मालमत्तेच्या स्वरूपात दर्शविता येत नाही. अशी संपत्ती काल्पनिक स्वरूपाची असू शकते, फिक्सेशियस ॲसेटच्या स्वरूपात असू शकते, परंतु तिची मूल्याच्या स्वरूपात देवाणघेवाण करता येत नाही. यामध्ये सर्वात महत्त्वाचं असेल
की यामध्ये काही गोष्टींचा या फिक्सेशियस ॲसेटमध्ये जसे की प्रारंभिक खर्च असेल, सुरुवातीचा उभारणीचा खर्च असेल, महसुली स्वरूपाचे खर्च असतील, जसे काही ठिकाणी जाहिरात 4-4, 5-5 वर्षासाठी केली जाते तशाही गोष्टी असतील, वस्तू आणि संपत्ती अशा स्वरूपात गट येईल अशा व्यापारी वस्तूंची यादी याचा या काल्पनिक संपत्तीमध्ये समावेश होतो। यासोबतच विद्यार्थी मित्रांनो, लॅबिलिटी देयता व्यवहारामध्ये अकाउंटन्सीमध्ये ॲसेटसोबतच लॅबिलिटी देयता याही गोष्टीला अत्यंत असं महत्त्वाचं स्थान आहे। लॅबिलिटी म्हणजे काय? देयता व्यवसायाला इतरांना व्यावसायिकाला जो स्वतः व्यापारी आहे, उद्योजक आहे, व्यवसायाला इतरांना द्यावी लागणारी संपूर्ण राशी, इतरांना द्यावी लागणारी राशी देयता म्हणून ओळखली जाते। हे कर्ज आहे किंवा व्यवसायाने इतरांकडून प्राप्त केलेल्या लाभाच्या मोबदल्यात त्यांना देय असलेली राशी होय। काही बाबतीमध्ये व्यवसायाच्या उभारणीसाठी आपण अनेक फायनान्शियल सेक्टरकडून, बँकांकडून कर्जे काढतो। मग ती कर्जे असतील, काही धनको असतील, काही अधिविकर्ष असतील, अधिकोष, अधिविकर्ष या सर्वांची या लायबिलिटीमध्ये समावेश केला जातो। व्यवसायाला इतरांना द्यावी लागणारी संपूर्ण राशी ही देयता म्हणून ओळखली जाते। अकाउंटन्सीच्या भाषेमध्ये ही लोकांना देणे आहे। क्रेडिटार कर्जदार ज्यांच्याकडून आपण कर्ज घेतलेलं आहे ती कर्ज आपली देणी असतात। क्रेडिटार धनकोंचा समावेश, अधिकोष, अधिविकर्ष या इतर बाबींचा यामध्ये समावेश होतो। तसेच देयतेचे सुद्धा, जसं आपण ॲसेटचे काही प्रकार पाहिले तसेच या ठिकाणी आपण टाईप्स ऑफ लायबिलिटी काही देयतेचे सुद्धा प्रकार पाहणार आहोत, ज्यामध्ये स्थिर देयता, फिक्स्ड लायबिलिटी, करंट लायबिलिटी, फिक्स्ड ॲसेट, करंट ॲसेट ज्याप्रमाणे पाहिलं त्याचप्रमाणे फिक्स्ड लायबिलिटी, स्थिर देयता ही व्यवसाय निधीचा एक प्रमुख स्रोत आहे, जे सुरक्षित कर्ज असते, जसे कर्जरोखे असतील, काही प्रतिभूती असतील, बँकाकडून घेतलेलं कर्ज असेल, आर्थिक संस्थाकडून घेतलेले कर्ज इत्यादींचा समावेश फिक्स्ड लायबिलिटीमध्ये होतो, स्थिर देयतेमध्ये होतो। यासोबतच करंट लायबिलिटी, दुसरी देयता म्हणजे चल देयता, करंट लायबिलिटी, एका वर्षात द्याव्या लागणाऱ्या देयतांना चल देयता असे म्हणतात। एका वर्षात द्याव्या लागणाऱ्या देयतांना चल देयता असे म्हणतात। अल्प कालावधीसाठी कर्ज देणाऱ्या संस्था या अशा प्रकारच्या देयतांची उगमस्थाने असतात। अशा देयता व्यवसायामध्ये नियमित घडणाऱ्या घडामोडीतून उद्भवत असतात। अशा देयता सुरक्षित नसतात। यामध्ये काही देय विपत्र असते, काही धनकोंचा सुद्धा यामध्ये समावेश होतो। यामध्ये विविध धनको असतील, त्यांचाही या ठिकाणी समावेश होतो। मग यासोबतच विद्यार्थी मित्रांनो, शुद्ध संपत्ती किंवा मालकाची निधी किंवा भांडवल, ज्याला आपण नेटवर्थ किंवा ओनर्स इक्विटी और कॅपिटल असं संबोधतो। यामध्ये व्यवसायाच्या मालकाकडून व्यवसायाला जे काही निधी पुरवला त्याच आपण कॅपिटल, भांडवल असं म्हणतो। दुसऱ्या शब्दात सांगायचे झाल्यास व्यावसायिक देयतेपेक्षा जास्तीची असणारी संपत्ती म्हणजे भांडवल होय। यालाच शुद्ध मूल्य असंही म्हणतात। व्यावसायिकतेच्या स्वतंत्र संकल्पनेतून व्यावसायिक व व्यवसाय या दोघांचे स्वतंत्र अस्तित्व असते। भांडवल आणि संचिती यांचा समावेश शुद्ध मूल्यात होतो। म्हणून शुद्ध संपत्ती किंवा मालकाचा निधी किंवा भांडवल, कॅपिटल, याला आपण भांडवल असं म्हणतो। यामध्ये भांडवलामध्ये शुद्ध मूल्य काढत असताना व्यवसाय मालकाचा निधी
म्हणजेच व्यवसायामध्ये गुंतवलेले भांडवल होय. आपण म्हणतो भांडवल ही सुद्धा आपण व्यवसायात गुंतवलेली रक्कम असते, ती आपली लॅबिलिटी आहे, देयता आहे. त्यासोबतच संभाव्य देयता, आकस्मिक देणी, कॉन्टिंजन्सी लॅबिलिटी याही गोष्टींचा समावेश या आपल्या लॅबिलिटी यामध्ये होतो. अशा देयता भविष्यात घडणाऱ्या किंवा न घडणाऱ्या अचानक घटनांमधून निर्माण होत असतात. अशा प्रकारच्या देयता ह्या निश्चित स्वरूपाच्या नसल्यामुळे त्या ताळेबंदाच्या देयता बाजूवर दर्शविल्या जात नाही. बॅलन्स शीटमध्ये कॉन्टिंजन्सी लॅबिलिटीचा समावेश होत नाही, परंतु बॅलन्स शीटची बेरीज केल्यानंतर आपण देयता साईडला, लॅबिलिटी साईडला या व्यवहाराची नोंद करत असतो. जरी बॅलन्स शीटमध्ये केलं तरी त्याचे व्यवहार बाहेर आपल्या अकाउंटिंगच्या रकमेच्या कॉलममध्ये आपण लिहितो. कॉन्टिंजन्सी लॅबिलिटी आहे अशा देयता भविष्यात कधीही न घडणाऱ्या, काही अचानक घडणाऱ्या गोष्टीमधून निर्माण होत असतात. अशा प्रकारच्या देयता ह्या निश्चित स्वरूपाच्या नसल्यामुळे त्या निश्चितच आपल्या बॅलन्स शीटमध्ये त्याची नोंद दर्शविल्या जात नाही, परंतु त्याची निश्चित अशी व्यवहारामध्ये आपल्याला प्रॉब्लेममध्ये ज्यावेळेस रक्कम दिल्या जाते निश्चितच आपण ती व्यवसायात नोंदवतो, परंतु त्याची नोंद ही प्रत्यक्ष व्यवहारात पुढं घेत नाही. त्यासोबतच भांडवल आणि उचल, कॅपिटल अँड ड्रॉईंग. भांडवल व्यावसायिकाने व्यवसायात गुंतविलेल्या संपूर्ण रकमेला